नेहमीच प्रश्न पडतो की नेमकं आज जेवणाला काय बनवायचं. तर खास मी खानदेशी पद्धतीचा जो रात्रीच्या जेवणात बनवला जातो ते म्हणजे कणण्याची भाकर, झणझणीत ओली चटणी आणि त्याबरोबर तोंड लावी कुसमुर. तर अशी मस्त टंब फुगणारी ही भाकर दोन पद्धतीने कशी बनवायची आहे, त्याचबरोबर ओली चटणी जी आहे ती झणझणीत कशी बनेल आणि सगळ्यांचा आवडीचा पदार्थ म्हणजे कुसमुर हा कसा बनवायचा हे सर्व या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे. रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका. नमस्कार, मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते. तर सगळ्यात आधी इथं मी 1 किलो ज्वारी घेतलेली आहे. ही ज्वारी थोडी जाडसर आहे. आता यात मी 1 वाटी उडदाची डाळ, ही उडदाची डाळ काळ्या रंगाचीच घेतलेली आहे, पॉलिश केलेली घ्यायची नाही आहे, कारण की ह्या कणण्याच्या भाकरीसाठी काळी डाळच वापरली जाते. जर तुमच्याकडे अख्खी उडीद असतील ते वापरले तरीसुद्धा चालतील. त्यानंतर 1 चमचा बडीशोप टाकून घेते आहे, 1 चमचा धने, अख्खे धने टाकायचे आहेत आणि अर्धा चमचा इथं मेथी टाकायची आहे. अगदी मस्त अशी ही मल्टीग्रेन भाकर बनवून तयार होते आणि याची चवही खूप भन्नाट लागते. तर आता हे मिक्स करून झाल्यानंतर दळून आणते. अगदी बाजरीचं दळण दळतात तसंच दळतात. आता आपण ही ओली चटणी कशी बनवायची ते बघूया. तर इथं अर्धी वाटी शेंगदाणे हे हलकेसे भाजून घेते आहे. त्याचबरोबर यात मी 1 वाटी पांढरी तीळ ही भाजून घेते आहे. तीळ आणि शेंगदाणे हे चांगले भाजून झाल्यानंतर यांना आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. गार झाल्यानंतर लगेचच आपल्याला हे तीळ आणि शेंगदाणे मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायचे. तर इथं मी मिक्सर जारमध्ये हे तीळ शेंगदाणे टाकून घेते. आता यात साधारण 2 चमचे लाल तिखट, त्याचबरोबर चवीनुसार मीठ, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि थोडी कोथिंबीर टाकून यात अर्धा ग्लास पाणी टाकून मी याची बारीक पेस्ट बनवून घेते. तर इथं बघा ही बारीक पेस्ट बनवून तयार झालेली आहे. इथं आपली ही झणझणीत ओली चटणी बनवून तयार आहे. तर लगेच इथं माझं दळण दळून आलेलं आहे. तर पीठ दाखवते मी तुम्हाला की कशा प्रकारे असायला हवं. तर बाजरीचं पीठ जसं आपण दळतो गिरणीवरून तसंच याचंही पीठ दळून आणायचं आहे. फक्त याच्यात उडदाची डाळ टाकल्यामुळे ही थोडी चिकट असते. आता यात मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे, कारण की कणण्याची भाकर बनवत असताना मीठ टाकणं गरजेचं आहे. आता याचं आपण एक सॉफ्ट कणिक भिजवून घेऊया, जसे आपण भाकरींसाठी भिजतो तसं. फक्त हे पीठ रगडताना तळ हाताने अशा प्रकारे हिला चोडून घ्यायची, म्हणजे भाकरीला तडे पडत नाही त्यासाठी. आता इथं मी थोडं पीठ जास्त झालं होतं तर ते साईडला काढून घेते आणि पहिली पद्धत इथं मी भाकर कशी बनवायची ते दाखवते. तर नॉर्मली आपण बाजरीची भाकर जशी थापतो त्याप्रमाणेच आपल्याला ही भाकर थापून बनवायची आहे. तर परातीत थोडं पीठ टाकून घेतल्यानंतर कणकेला थोडं पीठ लावून अशा प्रकारे राऊंड करून घेते आहे आणि आता तळ हाताने अशा प्रकारे थापून घेते आहे. तर पुढच्या बोटांनी प्रेस करत आणि मागच्या तळ हाताने प्रेस करत आपल्याला ही भाकर छान अशा प्रकारे थापून घ्यायची. तर बघा अजिबात तडे न पडता आपली ही भाकर छान बनून तयार झालेली आहे. जितकी तुम्ही ही भाकर रगडणार तितकी ही भाकर छान चविष्ट येते. तवा इथं गरम झालेला आहे. तर तव्यावर उलटी भाकर टाकून झाल्यानंतर वरून बारीक पाणी लावायचं आहे आणि हाय फ्लेमवर आपल्याला ही भाकर शेकून घ्यायची आहे. तर वरचं पाणी थोडंसं कमी झालं का लगेचच आपल्याला ही भाकर पलटून घ्यायची आहे, जास्त वेळ ठेवायची नाही आहे. तर आता आपण दुसरी बाजू शेकत असताना मीडियम फ्लेमवर आपल्याला ही भाकर भाजून घ्यायची आहे. तर बघा इथं बऱ्यापैकी ही भाकर भाजली जाते. तर व्यवस्थित ही भाजून झाल्यानंतर आपल्याला मगच हिला गॅसवर उलटी करून शेकून घ्यायची. तर मी दाखवते इथं तुम्हाला. गॅसवर हाय फ्लेमवर ही उलटी केल्यानंतर अगदी टंब अशी ही फुललेली आहे, अगदी आटोकाट आणि मस्त असा हिला पोपळा आलेला आहे. तर परफेक्ट इथं आपली ही एक पद्धतीची भाकर झालेली आहे. दुसरी मी ज्यांना भाकर ही थापडता येत नाही त्यांनी
पोळपाटवर पोळी लाटतो तशा प्रकारे लाटली तरीसुद्धा चालते। तर बघा अगदी इझिली ही लाटून तयार होते आणि थापण्यापेक्षा ही जास्त बारीक लाटून तयार होते। तर सेम प्रोसेस आहे, फक्त लाटण्याची पद्धत इथं वापरलेली आहे। तर एक बाजू शेकून झाल्यानंतर पुन्हा मी हिला पलटून घेते आहे। तर इझी ही तव्यावरून निघाली, म्हणजे दुसरी बाजू ही व्यवस्थित बनून तयार झालेली आहे, बघू शकतात। आता गॅसवर हिला पुन्हा उलटं करून टाकते आणि बघा मस्त टंब अशी फुलली आहे, परफेक्ट। इथं आपले हे दोघंही पद्धती झालेल्या आहेत। आता पापडचा कुसमुर बनवण्यासाठी इथं मी 2 उडदाचे पापड हे घेतलेले आहेत आणि हे क्रश करून घेते। यावर थोडीशी शेंगदाणा आणि खोबऱ्याची चटणी टाकून घेते आहे। यावर थोडंसं शेंगदाणा तेल टाकून मिक्स करून घेते। उडदाच्या पापडांची रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती नक्कीच बघा। इथं हे मिक्स करून झाल्यानंतर यावर मी थोडेसे कांद्याची पात किंवा कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि इथं आपला कुसमुर बनून तयार झालेला आहे। इथं गरमागरम भाकरचा पोपळा असा काढून घेतल्यानंतर यावर ओली चटणी टाकायची आहे आणि मधोमध यावर शेंगदाण्याचं तेल टाकायचं आणि ही चटणी आता पूर्ण भाकरीवर व्यवस्थित पसरून घ्यायची। मस्त अशी ही चटणी भाकरवर पसरून घेतली ना तर भाकर अगदी चविष्ट लागते। यावर मी थोडंसं कांदा पात ही टाकून घेतलेली आहे आणि बघा मस्त अशी ही गरमागरम कणण्याची मल्टीग्रेन भाकर बनून तयार झालेली आहे, सोबत तोंड लावी कुसमुरसुद्धा। कशी वाटली ही खानदेशी पद्धतीची कणण्याची भाकर, रात्रीचा जेवणाचा बेत, हे मला कमेंट्स करून नक्कीच सांगा।